संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ योजना अंतर्गत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। कारण आता वाढीव अनुदान लवकरात लवकर जमा होणार आहे, शासन निर्णय आलेला आहे। त्याबद्दल महायुती सरकारने जाहीर सांगितलेलं सुद्धा आहे की जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना आता 1,500 नव्हे तर 2,500 रुपये पैसे जमा होणार आहे। जे वाढीव अनुदान 2,500 रुपये आहेत ते पण कोणत्या दिव्यांग बांधवांना जमा होणार आहे? 40% कमी असलेले दिव्यांग बांधवांना हे पैसे जमा होणार आहेत का? जे बोगस दिव्यांग आहेत, ज्यांच्याकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आहे, त्यांना काय कारवाई केली जाणार आहे? याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला फॉलो व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। पडताळणी होणार आहे जी बोगस दिव्यांग आहेत, ज्यांच्याकडे बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र आढळल्यास 2 वर्षाची जेल सुद्धा होणार आहे, असे शासनाची मोहीम आहे। व नोकरी जे काही बळकावणाऱ्या कर्मचारी असणार आहे, बोगस दिव्यांग असणार आहे, त्यांच्यावर सुद्धा मोठी कारवाई होणार आहे, दंडही घेतला जाणार आहे। हे एक महत्त्वाचं आहे, कारण जे खरेच गरजू दिव्यांग बांधव आहेत त्यांना नोकरीची गरज असते किंवा हक्क असतो त्यांच्या नोकरीवरती, त्यांचे पैसे इथे बळकवण्यात येत आहे, त्यांची नोकरी बळकवण्यात येत आहे, कोणतीही योजना राबविली जात आहे, त्यात बोगस दिव्यांगाचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे सरकारने ही मोहीम राबविली आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे दिव्यांगत्व प्रमाणपत्र वैधतेबाबत अनेक तक्रारी आणि प्रकरणे नजकीच्या काळात राज्यभरात उघडकीस आली आहेत। त्यामुळे सर्व जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे। याबाबत शासनाने आदेश जारी केला आहे व बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र आढळल्यास 2 वर्षाची जेल सुद्धा होणार आहे। तर नक्कीच तुम्ही कमेंट करायचं आहे की ही महत्त्वपूर्ण निर्णय चांगला आहे का वाईट आहे? कारण माझ्या मते तरी जे काही हे बोगस दिव्यांग आहे त्याची पूर्णपणे पडताळणी होत आहे। अतिशय महत्त्वपूर्ण व अतिशय गरजेची इथं निर्णय घेतलेला आहे, कारण इथे बरेचसे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना खरंच टॅलेंट आहे किंवा ज्यांना गरज आहे, त्यांचे पूर्णपणे इथे बळकावण्यात येत आहे। नोकरी असो, पैसे असो, योजना असो, दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी लाटल्याची अनेक प्रकरणे राज्यात उघडकीस आल्यानंतर सर्वच जिल्ह्यातील बोगस प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश देण्यात आलेले आहेत। जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, पाहू शकता। जे जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची आता पडताळणी होणार आहे। बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकवणारे याद्वारे दणका बसण्याची शक्यता आहे। अतिशय महत्त्वपूर्ण बघा, दणका बसणार आहे, नोकरी जाणार आहे, 2 वर्षांची जेल सुद्धा होणार आहे व दंड सुद्धा होणार आहे। तर शासनाने याबाबत आदेश जारी केलेल्या नंतर अनेकांचे धाबे दणाणले होते। जिल्ह्यात प्रमाणपत्र पडताळणी सुरू झाल्यानंतर किती कर्मचाऱ्यांना कारवाई होती याकडे लक्ष लागले आहे। आता महत्त्वाचं म्हणजे 40% तुम्ही दिव्यांग आहे तर तुम्हाला लाभ मिळणार का? तर जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिव्यांग प्रमाणपत्राची सखोल पडताळणी केली आहे। आता EKYC सुद्धा UDID कार्डचं तुमचं करायचं आहे ते सांगितले होते, त्याच्याबद्दल अपडेट आले। या तपासणीनंतर पात्र दिव्यांग व्यक्तींना शासनमान्य लाभ मिळतील। नियमबाह्य किंवा बनावट प्रमाणपत्रे आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल। 40% आत कमी दिव्यांगत्व असल्यास लाभ मिळणार नाही। शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। आता इथे वाढीव अनुदानाबाबत काय, 2,500 रुपये कोणाला मिळणार? तर जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 2,500 रुपये मिळणार आहे। बाकीचे विधवा योजना असो किंवा बाकीचे जे योजना आहेत, वयोवृद्ध योजना आहे, त्यांना 1,500 रुपयेच मिळणार आहे। पण इथे बोगस प्रमाणपत्राबाबत 40% कमी दिव्यांगत्वात लाभ मिळणार नाही। कोणते कर्मचारी कुठे होणार पडताळणी? जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राची तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात होणार आहे व सदर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात हजर राहा। तर लक्षात घ्या, नोकरी जाणार का? 2 वर्षांची जेल होणार आहे, दंडही होणार आहे। लक्षात घ्या, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार जे अपात्र असूनही लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा बनावट प्रमाणपत्र वापरणाऱ्या व्यक्तीस 2 वर्षापर्यंतचा कारावास, 1,00,000 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकणार आहेत। तर खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळणार आहे। दिव्यांग प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत विभागाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे।
अपात्र व्यक्तींना लाभ मिळण्यापासून रोखणे आणि खऱ्या दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे. आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरात लवकर जमा होणार आहे. आपली दसरा दिवाळी सुद्धा छान जाणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही कमेंट करायचं आहे की बोगस दिव्यांगांबाबत जो काही निर्णय घेतलेला आहे तो बरोबर आहे का नाही, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.